मिळालाच पाहिजे आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. एम खादोळे बँकेचा निषेध असो. तर सर्व मंडळी तुम्ही लक्षात घ्या, कोणते दबावाला बळी पडू नका. आपला हक्काचा पैसा आहे, मेहनतीचा पैसा आहे, आपण बँकेत ठेवला होता त्यांच्या विश्वासावर. परंतु त्यांची जर कोणत्याही प्रकारे अशा प्रकारे त्यांची चोरी गेला काही गेला, पण शेवटी आपला पैसा आपल्याला मिळणं आवश्यक आहे. त्यामुळे आपण परवानगीनं इथं आपण उपोषण मांडलेलं आहे. कोणी दबावाला बळी पडायचं नाही आणि इथं आपण कायम राहायचं. पण आम्ही रोज चक्र मारून राहिलो, उद्या या परवा या नंतर या, साहेब नाही हे नाही मॅनेजर नाही, सही राहिली. अरे म्हणजे कसं काय केवायसी करा. अरे म्हणजे आमचे पैसे आम्हाला काऊन नाही देऊन राहिले तुम्ही. मग शेवटी आमचा पैसा आहे, आमचा हक्काचा पैसा, आम्ही काही काढीन. हो ना, म्हणजे बँक असं झालं प्रकरण झालं ते कोर्टात चालू आहे. अरे मग आम्हाला काय सांगता, आम्ही पैसे काय सट टाकले बँकेतनी. तुम्हाला संरक्षण करायचं काम आहे ना बँकेचं. मग आमचे पैसे आम्हाला पाहिजे. त्याशिवाय इथं उठत नाही, मेलत चालते. कुठे टाका, जेलात टाका, अंदर टाका, पण माझे पैसे घेतल्याशिवाय निघत नाही. मी 2 लाख रुपये टाकेला आम्ही. आता असंच ठाम राहा तुम्ही सगळेजण. कोणी दबावाला बळी पडायचं नाही. कोणाला ते फितूर करू शकते. खादोळे नालायक माणूस आहे. म्हणून म्हणतो की तुम्ही सर्वांनी एकजुटीनं आपल्याला इथं आमरण उपोषणाला बसलेला आहो आणि हे आपल्याला यशस्वी पूर्ण करून जायचं आहे. खाएंगे तो यही खाएंगे, पैसे लेको घर को जाएंगे. समजा ना. ठीक आहे, मग त्याला बसा, इथंच बसायचं. मेलो तर चालते, पण पैसे घेऊनच घरी जायचं. आता आले म्हणलं ते आलेत म्हणलं 3 जोडी. ते खादोळे त्याचे संचालक मंडळ येऊ राहिले म्हणलं साहेब. ते आपल्या इकडे येऊ राहिले. का त्याच्या बापाला या लागणार आहे. थांब ना तू म्हणा, आता त्या खादोळ्या तुझ्या कामच काढतो तू. मग 30 लाख रुपये का खातं का आमची. चोरी गेले नसं गेले ते पाय तू काय करायचं. तू त्या सिक्युरिटीने नेलेलं आहे ते. तर त्याच्या देखता घोषणा द्यायच्या काय. हाय खादोळे हाय खाली मुंडकं वर पाय. खादोळेचं करायचं काय. येऊ दे दिले. हाय खादोळे हाय खाली मुंडकं वर पाय. खादोळे बँकेचा का बसली का ठेपणी आता. ते 2 वर्ष डबल पाहिजे ती रक्कम नाही का. घ्या ना दडपून आता. एका महिन्याचा 11-12% व्याजानं पैसे देत तुम्हाला नाही का. तुमच्या आबाजीच मला माबस ठेवेल. अरे काय तुम्ही कसं काय हो, काही समजते का नाही तुम्हाला. उपोषण करून राहिले. अरे मग करायचं काय आम्ही सांगा. तुम्ही सांगा ना. आमचा पैसा आम्हाला भेटून नाही राहिला बँकेतून. तुमचे कर्मचारी आमच्या लोकांना हकलून देऊ राहिले, ग्राहक आले की बा मोठी रक्कम विड्रॉल करू नका, 1000 करा, 5000पर्यंत रक्कम देऊन राहिले. आमचे 2-2, 3-3, 4-4 लाख रुपये आम्हाला लागले तेव्हा आम्ही अडचण असल्यावर काढा लागते. मग तुम्ही आम्हाला जर असे करत असेल तर आम्हाला आमरण उपोषण करणं हा एक आमचा हक्क आहे, आमच्या मेहनतीचा पैसा आहे. आता मिठी चिरीचा वापर करायला नाही का. अरे बाबा तसं कसं असते. आता शेवटी तुम्ही सांगा ना, याच्यात आमचा काही दोष आहे का. तरी आम्ही तुम्हाला छोट्या रकमा विड्रॉल देऊ राहिलो. लवकरात लवकर तुम्हाला देणारच आता निर्णय लागणारच आहे. कारण की सिक्युरिटी गार्ड आणि जे काही आपला ड्रायव्हर होता त्याने हे पैसे हडप केले. त्याच्यामुळे आमचा काही दोष आहे का सांगा बा तुम्ही. आम्ही तर आमच्या घरी आम्ही आमच्या मेहनतीने काम करून राहिलो की बा त्याला ग्राहकाचा फायदा झाला पाहिजे. पण हे असे जर मधातले कुत्रे असले तर आम्ही करावं काय आता. यायले दंडुक्याने मार बसल्याशिवाय हे काही आता कबूल होत नाही. आज त्याच्यासाठी आम्ही भेटायला आलो साहेबाला की बा तुम्ही लवकरात लवकर निकाल लावा. त्या दोघांना दडपून द्या. त्याचे पैसे कुठे लपून ठेवल्या इथं वसूल करा. आम्हाला ग्राहक त्रास देऊन राहिले. मग तुमची तर गोष्ट अलग राहिली, पण बाकीचे काही लोक आमच्या घरावर आम्हाला मारायला येऊन राहिले ना. मग तुम्ही तरी एक चांगला मार्ग निवडलेला आहे. तुम्ही आमरण उपोषणचा काही हरकत नाही, बसा तुम्ही महिन्याने 2 महिने बसा. पण मी त्याच्यासाठी आलेला. ते आम्हाला लोक सांगू. तुम्ही तुमचं पाहना ते काय आहे. तर तुमची सिक्युरिटी गार्डनं चोरले, तुमच्या बँकेचा माणूस आहे. मग आम्हाला काय सांगतात. त्याचा तर आम्ही भोगाव का. आमच्या लेकरा बायच्या फी भरायच्या राहिल्या, कोणाचं काही राहिलं, कोणाचं काय आहे, कर्ज पाणी आमच्या अंगात झालं. आमचे पैसे आम्हाला कोणत्या हल्दीत पाहिजे म्हणजे पाहिजे, तोपर्यंत आम्ही इथून उठत नाही. तुमचं सगळं बरोबर आहे ना. हो मी तुमच्या जागी असतो मी असाच बसलो असतो. पण काही अर्थ नाही याच्यात, नाही काही बसून अर्थ नाही. कारण की याच्यातून काय मार्ग निघणार आहे. शेवटी आम्हीच मार्ग काढणार आहे याच्यातून. साहेबाची कडक बोलणार आहोत की लोकांचे पैसे देणार आहे आम्हाला. आमचा काय जीव घेता का तुम्ही. मग तर तुम्ही काही चिंता करू नका, तुमचे पैसे मिळणार आहे. आणि असं उपोषणाला बसून काही फायदा नाही ना. विनाकारण घरच्या त्रास कोणाला झालं गेलं काही विनाकारण त्यापेक्षा घरी जा, 1-2 कोणते कामं करा, स्वयंपाकाची मदत करा. इथं बसण्यात काही अर्थ नाही. तुम्ही आम्हाला शिकू नका. तुम्ही किती गोड बोलणार आहे, कसे आहे हे आम्हाला सगळ्या जनतेला माहिती आहे. पब्लिक जानते कोण कसं आहे. तर तुम्ही आम्हाला इथून उठून द्यायच्या प्रयत्नात आहे. म्हणून मी सांगून राहिलो की तुम्हाला एकच चॅलेंज देतो, मी इथून उठणार नाही. आम्ही सगळेचे सगळे पक्के आहो. पैसे घेतल्याशिवाय जाणार नाही. सांगून राहिलो तुम्हाला. म्हणजे यायला काही गोड भाषा समजत नाही का. आळव्या हाताने घ्या लागते. अरे जाणार रे जाणं म्हणा तुम्ही. काय बसून राहिले टपरे हो. तुमच्यासारखे असेल का किती चार तुम्ही. निघा इथून. हट हट. आला ना अवकादीवर आला ना म्हणलं. समजलं ना मला कोणत्या वृत्तीत जायचं तू. एका शब्दात तर बाहेर काढलेलं का तुझ्या तोंडातलं. पोटातलं ओटावर आणलं तुझ्या किती हरामी आहात तुम्ही. तुमचाच प्लॅन असला पाहिजे. मी सांगतो 100%. हो बिलकुल हो जे म्हणलं का तू. हो ते बरोबर आहे. सत्य आहे. आमचाच प्लॅन आहे ना ते. काय करतो तू. काय होते काय तुमच्या जण रे. 4 दिवस बस आणले गो टिमिक निघसा नाही तू ना. अबे टप्पा ठोके. तुम्हाला जर रुपये जर तुमच्या हाती लागू देईल ना तर नावाचा खादोड नाही म्हणलं. जा ना म्हणलं. अशातलं का किती आले किती गेले म्हणलं. अशातलं का असे तुमच्यासारखी चिल्लर लोक मापुढे तर काहीच नाही. असे मोजतो मी तुम्हाला मोजतो मी. निघा म्हणलं इथून. काहीच गरज नाही तुमची. जा कुठं काय करायचं ते करा म्हणलं. जा. म्हणजे शेवटी आलंच आता आहे की नाही. म्हणजे तुझाच केलेला आहे कबाळा नाही का. बरं थांब ना तू. हो पैसे काढल्याशिवाय जातच नाही आता. तर इथं मेलोच चालते. पण आता तुला हे बा तू कामच काढतो आता. अरे जे करायचं ते करणं. तुला मोकळा आहे म्हणलं सगळं. हो तू वापरीन कर, मी वापरीन करतो. आम्ही काय कमजोर आहो का. काय राजा माणसा तुम्ही. ज्यावेळेस पैसे टाकायला आलतो ना काय गोड बोले तुम्ही. चहा काय कॉफी का बसा. आपली बँक अशी आहे, आपली बँक तशी आहे. इतक्या वर्षाचा अनुभव आहे. अरे नाता राजा म्हणलं. बिलकुल असे म्हणजे हकाल्यासारखे करून राहिले.
मग समजायला नाही पाहिजे का? अक्कल आहे का तुम्हाला? बेअक्कल वाणाचे हो. आता बसली तू उपोषणाले, पैसे टाकायच्या वक्ती तुमची अक्कल का गाण ठेवली होती का? 11-12% व्याज कोण देऊ राहिलं का? राष्ट्रीयकृत बँक नाही देत, तुम्ही आम्ही कसे काय देणार आहोत? आमच्या बापदादांनी इथं ठेवायला आहे का? चालले मोठे अक्कल बेअक्कल वाणाचे हो. 2 वर्षात डबल कुठं हुंडाल डबल? आमचे तरी होते का पागलं हो? घ्या धडपून आता, करा काय करा ते. चला म्हणलं साहेब. तर असं होतं ते नाही हो, म्हणूनच कॉफीन चहा आणि ते पाजलं नाही का? पुरं बिलकुल दाम दुप्पट वसूल केलं आमच्या कॉफीचे चहाचे. तुमच्या पैशाने पाचतो चहा तुम्हाला हो ना, जसे काय जवळ व्हा तुम्ही आमची इथं नाही का? जा म्हणलं आता तुम्ही काय करा ते करा तुमच्या परीनं. उपोषण करा नाही तर नका करू, मी काही सांगत नाही तुम्हाला. पण काही याच्यातून काही मार्ग निघणार नाही. जे काय होईल ते आमच्या मनानं होईल. चला साहेब, आता साहेबाला भेटू. पहा म्हणलं किती भाषेत बदल झाला. ज्यावेळेस आपण पैसे टाकायला आलो त्यावेळेस काय आपल्याला मॅनेजर खुर्ची द्यायला करे, बसा 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 बसा, एक वेळ जमा झाले, आता पहा म्हणलं काय म्हणते, जे होईल ते करून घ्या म्हणते. म्हणून म्हणलं आपल्याला आता कसं आहे, आमिषाला बळी पडलो आपण. आपल्याला समजायला पाहिजे, आपल्या कसं डोकशी ठिकाणावर नव्हती. आपण जास्त व्याजदराच्या आमिषाला बरे पडून अशा बँकेत टाकली ज्याची आपण माहिती नाही घेतली. म्हणून आता झाली चुकी झाली, पण आता उपोषणाहून आपण ठाम राहायचं आहे आणि आपल्याला आपला न्याय मिळून घ्यायचा आहे. ठीक आहे. कोणी आता दबावाला बळी पडायचं नाही, याच्यातून माघार घ्यायची नाही. चला बसा इथं आता. पण आपण हे सक्सेस झालं पाहिजे. आमच्या रजे आता तिकडे दुकान आहे माय, ते बंद आहे आता. वावरा शिवराचे काम आमचे. म्हणलं कसं काय आहे, किती दिवस पुरण हे असंच आहे मग आपल्या लोकांचं. काही लोक तर आलेच नाही, तर माय बा 2000 आहे, माय 5000 जाऊ दे गेले तर. पण आता आपण हा ना एवढे, आपण आता एका दिलानं काम करायचं आहे आपल्याला. मी बरोबर चौकशी करून येतो अंदरून. काय बोलते काय नाही, जरासं तिथं उभा राहतो, ऐक तुम्ही. तुम्ही बसा उपोषणाले, तुम्ही ठाम राहा. आलोच मी 2 मिनिटात. काय पाय तुझ्या यायचं बाबर याच्या मनात काय आहे तर हो, जा बरं जरासं या, जरासं मागून ऐका बरं ते खिडकीतून जा तिकून. बरोबर आलोच मी. बसा तुम्ही आता, पाणी गिनी पित जा, आलोच मी. पण आता पा शेवटी मी सांगतो ना, मला हसायचं आहे. हो काय बोला आता, पण जमलं का नाही, नाटक जमलं का नाही आपलं. क्या बोलू राजा, मेरे को तो सचमुच लगा था कि तू उसकी तरफ है कि हमारी तरफ है. नहीं नहीं, अच्छे किया तूने, नाटक एकदम बिलकुल 1 नंबर. तेच म्हटलं, मग कसं आहे आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे आता कसं आहे करावंच लागेल ना. आता तुमच्या पुढे जाता येते कामाला. पण आता पुढे काय करायचं आहे? पुढे काय इथं आपल्याला उपोषण थोडी काही चालवायचं आहे का? आम्हाला अंदर घालतं का तू? तर आता पुढचं नियोजन काय माहिती आहे तुला? ते सगळं माहिती आहे. मग तुम्ही सांगितल्याप्रमाणे करतोच मी आता पुढचं बी. पण तुम्ही आता मग भेटा, मग साहेबाला भेटून घ्या. काय आहे तुमचं पाहून घ्या. ते भेटूनच राहिलो. आम्हाला कसं आहे, महत्वाचं काम म्हणजे संरक्षण पाहिजे. कारण की काय झालं, 2-3 पोयाच्या करीच्या दिवसपासून आम्ही लक्ष ठेवून आहोत. याच्या घराभोवती माझ्या घराभोवती कोणतरी 3 जण फिरून राहिले. आता CCTV कॅमेरे दिसले आम्हाला, रात्रीचं पाहिलं मी एक दिवस असं घराभोवती फिरून राहिले ते. पण अजून काही त्याने समजा चाल केली नाही, पण त्यानं घराची पाहणी केलेली आहे. 2-3 दिवस झाले मी पाहूनच राहिले त्याला. पाहिजे बा, नाही तर कसं बँकेतल्या मालाबरोबर घरचाही माल जाता तुमचा. जरासं बरोबर पाहते लवकर, काय तर साहेबाला सांगा ती. त्याच्यासाठी आलो आम्ही. घराचं संरक्षण आहे त्याच्याच मार्फत करून घेऊ आपण. हे ग्राहक लोक मारायला येते बा म्हणून. आणि तू इकडे ग्राहक लोक शांत कर बरोबर. तुला त्याचाच 1 लाख रुपये देऊ राहिला मी. लवकरात लवकर निपटारा करायचा. येणे म्हणा काही होणे नाही. कोर्टात आपण केस हरतो म्हणा, काही विषय नाही. वकील साहेब म्हणा त्याच्या बाजूनं हे तीन काय जमते म्हणा. सगळं आपलं चुकीचं आहे म्हणा. जा तुम्ही सांगा त्याला बरोबर. बरोबर ठीक आहे मग. हो सांगतो मी तिथं थोडंसं जरासं गुरमय गारमय करतो, म्हणजे मग कसं त्याला वाटते बा हो खरंच गेला तिकडे. हो जा तुम्ही तुमचं काम करा, मी माय करतो. काय मग आता तू सगळे मॅनेज करून टाकते. ग्राहक बिलकुल आपल्या घराभोवती नाही आला पाहिजे, बँकेत नाही आला पाहिजे. पुरा बिलकुल नॅरेटिव्ह फैलव आणि कोमातच गेले पाहिजे ते. डबल दिसनेस नको. चला येतो आम्ही आता. आम्हाला कसं 10,000 रुपये त्या सिक्युरिटी गार्डला घराची रखवाली करायला दिल्यापेक्षा 8-10 दिवस जर सिक्युरिटी भेटली इकडे फुकट फाकट, मग ते करून पाहिजे. तुम्ही बांडे साहेबाला म्हणतो बा आम्हाला संरक्षण द्या रात दिवस. जा तुम्ही आता, तुम्ही तुमचं काम करा, मी माय पाहतो. कसं काय म्हणलं, काही लागला काही थांबता काही मेळ बसेल आपल्या पैशाचा भेटेल का नाही? कठीण आहे हे बा. मी म्हणतो ना, हो खऱ्याला न्यायच नाही भाऊ. हो काय करता, आता ऐकल्या मी गोष्टी ऐकल्या. सगळं आपलं चुकीचं आहे, सगळं आपलं चुकीचं. आपण म्हणजे तिथं त्या अमिषाला बळी पडलेला आहोत. त्यानं कोणत्या फॉर्मवर सह्या घेतल्या, आपण ज्यावेळेस पैसे टाकले त्या बॉन्डवर त्यानं काय लिहिलं आपल्याला माहिती आहे का? इंग्लिशमध्ये एवढे मोठे 50-50 सह्या घेतल्या. आता त्यानं काय लिहिलं आणि काय नाही. कोर्टात जर आपण समजा केस आपण लढू, पण त्याच्यातही आपण जर समजा तोंडावर पडलो तर काय करता, काऊन की त्याच्या बाजू मजबूत आहे. वकीलही त्याच्याजवळ सुपर आहे. आणि आता आपण जर कोर्टात गेलो तर 10 वर्षांना नाही निकाल लागावा त्याचा. बसले चक्रा मारत आपली हाय ती जायची. आता माझे 1.25 लाख रुपये बँकेत आहे, कोणाची 70 आहे, कोणाची 50 आहे, कोणाची 30 आहे, तुमची 2 लाख आहे. पण आता हे जर समजा 7-8 वर्ष निकाल नाही लागला तर हे एरदारातच आपले पैसे जाईल ना. कामधंदे सोडून जा आपलं तिकडे, उठले सुटले तारखिले. म्हणून म्हणलं मला तर वाटते बा कमजोरच काम दिसून राहिलं आपलं. आपण जरा विचार करायला पाहिजे होता पैसे टाकायच्या आधी. आपणच चुकी केली असं मला वाटून राहिलं. पण तरी हे बा आपण काही हिंमत हारू नये. आपण वकील पाहू सगळेजण पैसे आपण जमा करू. आपण 15 जण आहो ना, एक दिलानं आपण लढूच लेखाची केस. राजा तुम्ही तर दमच सोडला बा तिकडे गेले तर. असं नका करू ना. आपण काही करून आपले पैसे आपल्याला भेटत नाही म्हणजे लय झालं नाही. तर आपण जाऊ मग कोर्टात नाही. हो काही हरकत नाही. हो आपण वकील पाहू. बस 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 असं जर पक्क काम असेल ना तर मग काहीच हरकत नाही. हो सगळे पाहता 15 जण आपण. तर मग मी काय म्हणतो, वकील साहेबाला मी फोन करतो, किती फी आहे हे ते विचारून घेतो. चालते? विचारा ना. वा विचारा, काही हरकत नाही. हो लावा फोन लावा द्यायले, आमची केस घ्या म्हणा बा. आपलं खरं आहे ना, खरं असल्यावर आपलं काय आहे, आपणच जिंकतो ना 100% आहे ना. लावा तुम्ही फोन लावा. बोला, कोण बोलता? साहेब मी भुरटे बोलतो. म्हणलं ते आपल्या कसं ते बहीण भावाची आमची भांडणं होती का नाही, वावराची केस होती आपली. ती केस आहे ना आपली चालू. तर ते भुरटे बोलू राहिलं म्हणलं मी, दादाराव भुरटे.
आता हे बघा त्याच कामी आम्ही भुरटे साहेब. आता कसं आहे तुमचे आता किती वर्ष झाले तुमच्या केसले? 6 वर्ष नाही का? हे बघा अजून 1-1.5 वर्ष वाट पहा तुम्ही, निकाल लागून नाही. साहेब राजा लवकर लावा ना बा, लवकर निकाल. अर्धा एकर जमीनचा हिशोब आहे राजा ती. तेवढे तर पैसे आमच्या कोर्टात चालले हो. आता मी काय करणार हो? केसच तशी आहे ना, ते तुमच्या आता साक्षीदार वैन वक्तात बदलते तर हे होती ते होती. मी काय करणार हो? चालूच आहे ना. हे बा असं पकडून घ्या, 2 वर्ष पकडून घ्या. कठीण आहे बा. बरं ते जाऊ द्या विषय. पण हे आता नवा विषय आहे म्हणलं आमचा. आम्ही कसे 15-20 लोक आहो. आमचे बँकेचे पैसे काही निघून नाही राहिले. एक बँक कसं झालं, त्याचं सिक्युरिटी गार्डनं पैसे लांबवले. ते आहे जैलात नाही, ते काही कबूल होऊन नाही राहिला. तर ते जे मॅनेजर समजा जे मालक आहे त्या बँकेचा, ते आम्हाला धमकी देऊन गेला, तुमच्या जे होते ते करा. तर आता आमचं खरं असल्यावर आमची केस घेता का म्हणलं तुम्ही? याच्यात काहीच खोटं नाही. आमचे पैसे ते जमा केलेले आहे, प्रायव्हेट बँक आहे. असं असं हो का? किती लोक आहे? 15-20 आहे का? असं करा ना, जास्त करा ना जमा. म्हणजे कसं तुम्हाला फीसाठी परवडलं पाहिजे ना. म्हणजे आता फी माहीत आहे ना तुम्हाला? नाही बा, आता फी म्हणजे किती द्यावं लागेल समजा? म्हणजे फी किती आहे पहा तुम्ही. आता कसं आहे बँकेची केस म्हटल्यावर कसं आहे तिकडचं पॉवरफुल असते ना. तर आपल्याला कसं मजबूतीने उभं राहावं लागेल. तर त्यासाठी मी काय म्हणतो, जास्तीत जास्त असं तुमच्याकडे ते कॅन्डिडेट ग्राहक जे आहे जास्तीत जास्त कव्हर करा, म्हणजे तुम्हाला फी कमी पडत. तर आपली फी आहे समजा 10,000 रुपये. 30 जणांची तुम्ही 3 लाख रुपये जमा करून घ्या हो पहिले. नंतर मग आपलं धीरे धीरे समजा अजून 10,000 हजार शेवटून समजा निकाल लागल्यावर 6 लाखात घेऊन घेऊ आपण समजा. 6 लाख रुपये नाही हो साहेब राजा, हे 6 लाख. मग हे का भाजीपाला आहे का? हे का किराणा दुकान आहे का? भाव करून राहिले तुम्ही? इथं म्हणलं 5 मिनिटाचे किती रुपये पडते माहिती आहे का म्हणलं आमच्या याचे? आमच्या सल्ल्याचे पैसे किती असते म्हणलं? 1-1 घंटा आम्ही 1-1 लाख रुपये घेतो एका घंट्याची फी सल्ला द्यायची. मग बोलून राहिले ते पहा. फक्त तुम्हाला कमीच सांगितलं मी. चला बा साधारण लोक आहे म्हणून. तर 10,000 हजार तुम्ही जमा करा 30 लोकांकडून. 30 नसन जुटत तर 15 लोकांकडून 20-20 जमा करा. आणि माझ्याकडे जमा केल्यानंतर मी उद्याच केस दाखल करतो आणि लवकरात लवकर निकाल लावण्याचा प्रयत्न करतो. 6 लाख रुपयामध्ये फायनल करतो. बापा, म्हणजे समजा 20-20 हजार आम्हाला 15 जमा करावं लागेल. पण निकाल लागेल का मग? सक्सेस होईल का ते? पण आता निकाल देणं म्हणजे काय हे आपल्या हाती नाही. हे आमचं काम नाही. आम्ही मेहनत घेऊ, पुरेपूर मेहनत घेऊ आणि निकाल हे खऱ्याच्याच बाजून लागन. थोडंसं लेट होईल म्हणा, पण काम बरोबर होईल, थेट होईल. वापरेल का? बरोबर, ठीक आहे. आता बरं मी सगळ्याची काय आहे ते विचार विनिमय करून मी सांगतो तुम्हाला. ठीक आहे, ठेवतो फोन. काय लवकर कळवा मला. मला वेळ नाही आता, मी कसं कोर्टावर चाललेलो. ठीक आहे, संध्याकाळी फोन करता मग. नाही तर लवकरात लवकर सांगा. हो साहेब, हो नंतर करतो. नाही तर मग आताच काय क्लिअर करून 2 मिनिटात मेसेजच करतो. ठीक आहे. आता ऐकलं ना तुम्ही? वकील साहेबाचं असं म्हणणं आलं की बा 20-20 हजार रुपये तुम्ही सध्या द्या 15 लोक, आणि तुमची केस मी दाखल करतो आणि आपला निकाल जे आहे आपल्याच बाजून लागणार आहे. व्याजासहित आपल्याला रक्कम भेटणार आहे. म्हणून आता आपण सगळ्यांना आता आपल्यापैकी कोण कोण 20-20 हजार रुपये द्यायला तयार आहे? हात वर करा. आम्ही हे आता 20 आम्ही काय जीव घेता बा. आता निकाल लागते का आणि काही लागते आणि काय नाही. नाही बा म्हणलं हे बा, मी कसं आमचा जरा बजेट नाही भाऊ. आमच्या आधीच तर परिस्थिती गंभीर आहे. आता हेच तर गेले, याचीच तर भोंड नाही गेली आणि आता आम्ही कुठची देऊ? आता माय भोराचे 70,000 होते. मला काय बा मला नाही पुरत त्याच्यात. 20,000 माय आता जर गेले ना अजून 20 द्या लागते म्हणता. मग आता किती वर्षांनी निकाल लागतील काय नाही. आपण तर काही धरत नाही म्हणलं बा. उठा उठा, चला चला चला, काही नाही मजा, चला चला. थांबा तुम्ही ऐका तर खरी. अरे कसे अशा हिंमत हारण्यात होणार आहे का? अरे होते ना, सक्सेस होते ना राजे हो. मग आता मी एकटा लढू का मग केसे? बा भाऊ तुम्हाला काय करायचं ते हो. आपलं हे बा आपण दिले सोडून दे. काय करता, कुठं बसता बा याची भानगडीत पडत. चला हो, चला उठा उठा, चला निघा, चला घराकडे. अशी कशी उठून चालले? अरे भाऊ म्हणलं पेंडाचं भाडं कोण देईल? अरे भाऊ थांबा ना. अरे भाऊ, अरे थांबा ना. अरे ऐका ना, मी काय म्हणतो ऐका ना. अरे कसे लोक आहे राजा माय? अरे म्हणलं हे कमीत कमी या पेंडाचं भाडं. अरे या ना इकडे, या ना. कसे लोक हे? जमला तर नाही का? मोडला, विशेष मोडला. तर बँकेकडे येऊन पत नाही, ते दिसत नाही. अरे या ना रे, असं असतं का? अरे याचं भाडं द्या ना रे, या ना रे. बोला खाडोळे साहेब. काय म्हणते हालचाल? कायचे हालताना काय साहेब, काही आमचं हे बा काय होईल काही सांगता येत नाही. मग काय आता काय तुम्हाला सांगा काय नाही. शेवटी आता तुम्हाला न्याय मागायला आलो बा. हे लवकरात लवकर 30 लाखाचं प्रकरण तुम्ही मिटवा. या ते जे काही सिक्युरिटी आहे त्याच्यापासून वसूल करा, आम्हाला देऊन द्या. आम्ही बँकेतल्या लोकांना देऊन देतो बा. पण आम्ही बँक बंद करून टाकू. जाय तिकडे. ठीक आहे सगळं आम्ही त्याच बंदोबस्तात आहो. त्याला चांगलं रिमांड घेतलं त्याचं. शेवटी आता बिल्लाला इकडे रेफर केलं आम्ही. आता तिकडे गेलेलं आहे ते. त्याच्यानंतर आता काय निकालले ते काय माहीत. कारण की ते तुमचंच नाव घेऊन राहिलं ना. आम्हाला असं डाऊट आहे तुमच्यावर. साहेब त्याच्यावर काय विश्वास ठेवता तुम्ही? बयान किती बदललं त्याने माहिती नाही का? आता अजून तुम्हाला सांगत राहिलं का? त्याला असा चोप द्या, त्याच्या हड्ड्यापतले करा साहेब. बिलाल साहेबाला सांगा त्याचं मोडमाड करा, तरी ते सांगतील. पैसे कुठे ठेवले त्याला सांगा म्हणा लवकरात लवकर. त्याच्या आमच्या जीवाला फाशील राजा. मग लोक आमच्या घराभोवती फिरून राहिले रातची 3 माणसं रोज आमच्या 3 दिवस झाले पाहून राहिलो. रोज कॅमेऱ्यातनी आम्ही CCTVतनी घोंगळा असं तोंडावर टाकेलं असते ब्लँकेट. आणि आम्हाला काही त्याचा चेहरा विकून नाही राहिला. आम्ही कंप्लेंट द्यायला चालणार ते म्हणजे विशेष म्हणजे नाही तर आमचं हे ग्राहक लोक जीव घेते नाही. मग रातच्या दिवसा काही बी आमच्या घराभोवती फिरून राहत नाही. असं कसं म्हणता तुम्ही? ग्राहक लोक आहे म्हणून डायरेक्ट होते काय असते ना. कोणी चोर असू शकते, काही असू शकते. आता ते कोण असेल ते तुम्ही पहा. त्याचा शोध घ्यायचं काम तुमचं आहे ना. पण आम्हाला तर अंदाज आहे बा हे ग्राहक लोक चिडलेले आहे. हे आम्हालाच मारायचे विचारत आहे. पैसे घेतले त्या सिक्युरिटीवाल्यानं ड्रायव्हरनं. आम्ही आमच्या याच्यात काहीच रोल नाही. म्हणून म्हणलं बा आम्हाला 8-15 दिवस संरक्षण द्या आमच्या घराले. 2-2 कोणीतरी सिक्युरिटी गार्ड म्हणा, काही ना काही व्यवस्था करा आमची, नाही तर आमचा जीव जाते. नाही एवढं शक्य असते का हो? इतकं नाही ना आमच्याजवळ.
साहेब मग एखादी दिवशी काही घटना घडली तर मग काय फायदा म्हणलं, एक एक तरी सिक्युरिटी द्या बुवा आमच्या घरापुढे. ठीक आहे ठीक आहे, करून टाकू, एक एक सिक्युरिटीची व्यवस्था करून टाकू. आणि हे म्हणलं हे उपोषणवाले काय करा, याने मोठं परेशान केलं आम्हाला. आता इथंच येऊन बसले, काय करा यानं. तुमच्या बँकेच्या ना आमच्या भोवती डोक्याला ताप आला. आता काय करा, आता निकाल लागेपर्यंत मोठं डोक्याला ताण आहे आमच्या. ते काहीच नाही ना हो, हे उपोषणवाले आहे का नाही, हे पैसे देऊन बसलेले आहे, रोजानं आणलेले आहे 500 रुपये रोजानं. मग काय तर मी आता आलो द्यायला भेटलो, मला दाखवा म्हणलं तुमचं नाव सांगा मला, पाहू द्या अकाउंट आहे का तर. एकही नाही ना, गेले ना ते उठून पाहिले तरी पाहा तुम्ही, जाऊन पाहा ना. नाही ना बाबा, लय टपेल होते ते. मी आलो टेस्ट त्याची घोषणा आणि ते ऐकल्या ना, मग हो ते बिलकुल म्हणजे उठणारच नाही म्हणे. आता इथूनच आता काय मग म्हणे इथं आम्ही. अरे काहीच नाही ना साहेब, पाहून गेले ना ते, रोजानं आणलेले होते ते. हो ते एका जण रोजानं आणले होते, एकटाच आहे फक्त ओरिजिनल त्यातला, बाकी सर्व असेच होते ते. पैसे देऊन आणलेले होते ते, रोडवरचे होते लोक ते. काय बोलता म्हणजे ते ते काहीच नव्हतं का, नाटक होतं का लगायचं. काय तर कोणीच नाही, फक्त तुम्ही सिक्युरिटी आणि ते ड्रायव्हर त्याच्यावर फोकस करा, इकडे काही लोड नाही आहे. हो, हे खोटे होते. आम्हाला डबा आहे ना एवढे मोठे लोक आल्यावर. हो, गेले का मग ते चला बरं पाहून येऊ कोण आहे काय आहे. तर तू म्हणतात मला नाही वाटत खरं. चला ना पाहा तुम्ही, पाहा ना, मला आता शिंका त्याला यादी मागितल्याबरोबर तर फंग पाहिलं ते, एकाने नाव नाही सांगता येते, आपल्या बँकेचे खातेदारच नाहीत ते. म्हणतात ते खरंच आहे राजा, कोणीच नाही राहिलं इथे तर. अरे कुठं आहे रे बाबा, अरे उपोषणावाले कुठं गेले रे. किती कठीण परिस्थिती आहे. आता हे मंडळ डेल टाकून आहे बुजगावनं. नाही का आपण आता हे कोण काढा होता. आता काय तुम्हालाच काढा लागेल, पैसे देऊन काढून द्यायचे पैसे, त्या मंडपवाल्याचं भाडे तुम्हाला द्यायला लागते काय मी. मग काय असं आहे लोकांचं, असं आहे ते खोटे होते ना ते, म्हणून पाहिलं तर. अरे या कमाल आहे बाबा. आता पहा बरं, हे आता आमच्याच मग आलं का लोचे फालतू. आता एक अंडिष्ट माणसं नाही. आता हे मंडपात फोन करावं लागेल बा, आणि घेऊन जा म्हणलं काढून. हो भाडे माझ बोकांडीवर वाटते. साहेब कसं काय म्हणलं, ते केसचं निपटलं का म्हटलं आपल्या. हो 30 लाखाच्या त्या बँक दरोड्याचं. कायच हे खाडोड्या माहित नाही का, चोरावर मोर आहे हे. चोरचं चोर शिरजोर. इथं येऊन आम्हालाच म्हणे तुमच्या जण मागं यायला फाशी आली, नसं झालं तर झालं. आता सिक्युरिटी द्यायला लागते त्याच्या घरापाशी 2-3 दिवस. कोणतरी चोर त्याच्या घराभोवती फिरून राहिले म्हणते. तर मला 100% डाऊट आहे हे याचाच हात असला पाहिजे. पण ते दोघं जण अटकले त्याच्यातनी. पुरावे नाही हे नाही, त्याच्यानं जरासं कसं परिस्थिती गंभीर झाली. असं आहे का, पण तुम्हाला वाटते नाही का खादोडे साहेब म्हणून. मला 100% वाटते खादोडे आहे, कारण की सिक्युरिटी हिंदी नसलीच पाहिजे. हो याचाच हात असला पाहिजे. आपण माजरीच्या गळ्यातनी घंटा बांधण कोण असं झालं ना, त्याच्याजवळ सगळ्या बाबी कसं आहे, पुरावे गिरावे त्याच्या बाजून आहे. म्हणून म्हणलं याचं खोलफिटिंग करावं कशी. आता रावणाची लंका जाळल्याशिवाय काही जमत नाही त्याला. आता मले आता काहीतरी करावंच लागत ना बा. एक खेपचा याचा काजी मुलाच करायला का लय परेशान झाला मी आले. हो काही ना काही याचा चालूच राहते लोच्या. बस 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 झाला आता, झालं लंका पेटली म्हणून समजा तुम्ही. निघतो मी, लागतो कामी कामी आता. बाबा तुले ओळखते ते. मग काय नलू मॅडमचा पक्का माणूस आहे बा, हे रामपूरवाला आहे. तुले कसं आहे ते उभंही करत नाही, पाण्याला उभं करत नाही. पाहा साहेब तुम्ही, पाहता खरी. हो आजच्या आज त्याच्या घरात नाही घुशीन तर नावाचा नाही म्हणलं झाबरू गोंडा. हो लंका तर जाऊनच आहे ना आपल्याला आता. लाव मग हिंमत आता. हो काय होते तर एक खेपचा काजी मुलाच करूयाचा. आता कसं आहे पांडे साहेब, घाई नका करू फक्त. हो शांततेनं करू द्या मला बरोबर. हो एक वेळ त्याच्या घरात माझा प्रवेश झाला की बस पुरं बिलकुल झाडच उपटून फेकायचं आहे आता. डांगा नाही छाटायचे आता यावेळे, पुरं बिलकुल बुळा सकट. फक्त वेळ लागा ना. हो बस एवढं पहा फक्त. चला निघतो मी आता. तुले वाटण तेवढा टाइम, काही विषय नाही. हो बेस्ट ऑफ लक. हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहाँ दम था। मेरी किस्ती थी डूबी वहाँ पर जहाँ पानी कम था। वो लड़की जिसे मैं प्यार प्यार करता था, ऐसी वो लड़की थी जिसे मैं प्यार करता था। वाह वाह क्या गाना गाया बेटे तूने, वाह 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 फल्ली वाले, मान गए तुमको तो. दिल से गाना गाया तूने, दिल से बिल्कुल. लेकिन ये तो पहचान कमी का दिख रहा मेरे को. ये कोई रामपुर का वो टकला था वो कंपाउंडर. अरे वो तुम वो अपने क्या शांताराम घनघनी की जो लड़की है ना डॉक्टर, उनके यहाँ काम करते थे ना कंपाउंडर का कुछ तो भी. अरे क्या हो गया रे, कैसा क्या ये पोजीशन पर कैसा आ गया रे तू. अपने मन का जाल बिछाया और कबूतर मार दिया। उसने मुझको दोस्त बनाकर पीठ में खंजर मार दिया। उसने मुझको दोस्त बनाकर पीठ में खंजर मार दिया। अपने मन का जाल
अरे रे बेकार झालं रे, बेकार झालं. मला वाटत रे याले लाता मग काढून देणारच आहे. अरे पण राजा तो किती केलं म्हटलं त्याच्यासाठी. आमच्या सांगायला का तो म्हटलं किती दुश्मनी घेतली तिनं. आमचं ऍक्सिडेंट प्रकरण काय काय नाही केलं राजा. आणि आज म्हणजे या हालात पाहून राहिला कठीण का मला ते बा काय करा हे बा कायच्या जीव द्या समजून नाही राहिलं का. खरंच आहे बा एखादा असतात आता लोक टिकला नसता आत्महत्या केली असते का. उद्या साहेब आता काही उगवून फायदा नाही. जुना आता जे झालं ते झालं आपलं. कसं आलो रस्त्यावर आलो मी आता. काय झालं पाणी देता का भाऊ, पाणी देता का. आठवण काढून दिली तुम्ही. कसं माणसाला लय गम झाला आता. पाणी देता का. ये कैसा दिल का रोगी है नहीं क्या. इसको जो बोला वो कर सकता है. नल्लू मैडम का दुश्मन यानी अपना दुश्मन. बस बस जमगा इससे अपन काम करवा लेंगे बराबर. इसको पनाह देना पड़ेगा क्योंकि इसको अभी जरूरत है किसी की मदद की. ठीक है टेंशन मत लो तुम. क्या तुम्हारा नाम झाबरू गोंडा है ना. ठीक है चलो आओ पानी की नहीं पियो. क्या रह जाए इतने टेंशन में आदमी को कैसा. चलो 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 बहुत धोखा होगा रे, बहुत धोखा होगा तेरे साथ. आओ अंदर आओ, गाड़ी लेके आओ अंदर. चला चला हो चला उघडा गेट. घेऊ का अंदर, घेऊ गाडी, घेऊ अंदर. ये ना हो एक आता आपलाच माणूस आहे ना रे तू. कपर काय करायचं. ये आता तर काम आहे तुझं. बघा बघा मला काय हाल आहे. रस्त्यावर आला म्हटलं. रस्त्यावर कोण आहे ओळखता का तुम्ही. जगदीश तुला माहिती आहे का कोण आहे, माहिती आहे का तुला. यस यस पप्पा ये तो ये रामपुर का को नल्लू मैडम की तरफ था ना, कंप्यूटर था ना. यस कंप्यूटर था वो. लेकिन अब क्या है वो फल्ल्या बेच रहा. फल्ल्या रस्ते में गम के गाने बजाता और फल्ल्या बेचता. तेरे को मालूम है क्या पता इस पर क्या आ गई, क्या नौबत आ गई. हेच काय कबाब ना हड्डी. नाही तर आतापर्यंत जगदीशचं नलूचं लग्न झालं असतं. हेच तर टकल्या वानाचं मनावनात करे. हा ओळखते याला मी, ओळखते. हा त्यांच्या घरी तसा नेहमी. हा ओळखते याला. तेच म्हणतो ना मी की ज्या व्यक्तीसाठी हा जीव द्यायला तयार होता त्या व्यक्तीने यायला लात मारून काढून दिलं यायले. त्या पुरीचं काम झालं ते सरकारी डॉक्टर लागले याला लात मारून काढून दिलं. नाही तर आता विचारून त्याला काय प्रॉब्लेम आहे. तर झबरू काय झालं काय म्हणलं प्रकार असं म्हणजे या परिस्थितीवर आला कोण तू. सांग यायला समजून सांग. सांगणार मॅडमजी. डॉक्टर साहेब खूप कठीण काम झालं माझं. मी भरोसा ठेवला पण भरोशाच्या लायकचे लोक नव्हते ते. माझ्या जीवाची बाजी केली. त्या नलूसाठी मी काय नाही केलं. माझ्या बकऱ्या विकल्या, माझी शेती गहाण ठेवली, तिला हॉस्पिटल बांधून दिलं. आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये एक ते आता डॉक्टर आहे. आणि ज्या वेळेस आता तिची पाळी आली की बा आता आपण लग्न करू, आणि मी असा हात मागायला गेलो तिच्या बापाला. तिच्या मायनं माझ्या कानपट्टी शेकली. बापानं 2-3 रुमण्याचे रट्टे हाणले आणि गावातल्या लोकांनी मला मारमुदाळ करून गावाच्या बाहेर हकलून दिलं. नलू मॅडमने एक शब्द पण म्हटला नाही. घेऊन जा म्हणे, याची लायकी आहे का म्हणे. टकल्या वानाचा निघ म्हणे तू. मी माझ्या डॉक्टरशी एखाद्या लग्न करणार आहे म्हणे. या भिकार जोडा संग करणार आहे का म्हणे. सांगा मग माझ्यामुळे ते झाली आणि आज मला ही परिस्थिती आली. काय करता त्या रामपूरचं, त्याचं माझ्या पुढे नाव घेऊ नका. ओ माय गॉड बहुत गलत होगा. बहुत अच्छा होगा, बहुत अच्छा होगा रे. अपना कैसे लाइन क्लियर होंगे अब. अरे मैं क्या बोल रहा था, जो होना हो गया. अभी उससे गम करने से कोई फायदा नहीं है. ऐसे लोग ऐसे रहते नाही पप्पा. तेच म्हणतो ना मी. तुम्ही अशा लोकांच्या नांदी येतात जे लोक कसे असते फायदा होईपर्यंत जवळ ठेवतात. फायदा झाला की लात मारून काढून देतात. म्हणून म्हटलं मी तुला काळजी करू नको. तुला कोणती अडचण आहे. राहायची कुठं राहत असतं तू. का घर और काय का घाट कुछ नहीं मेरा. कुछ नहीं. वो अपने उधर वो पुल है ना, पुल उसके अंदर बम्बे के अंदर रहता मैं. कुछ नहीं मेरे पास. एक अपना पहना हुआ शर्ट है और एक लुंगी है और ये जरा सा गाड़ी भाड़े की है और फल्ले बेचता और शाम को कुछ खाने को मिला तो खाता, नहीं तो उपाशी सोता. अच्छा मैं क्या बोल रहा था, तेरे को कैसा काम आता क्या घर का. अपने बगीचे का पानी देने का ये वो. और किचन में का कुछ जरा सा. हमारा कैसा आदमी भी नहीं है तो तू यदि हमारे यहाँ रहा भी हो तो कोई टेंशन नहीं. लेकिन कैसा तेरा मेरे को देखे नहीं जा रहा. तो तू ये गाड़ी वाड़ी बंद कर और अपने यहाँ बिल्कुल आराम से रहे. सिर्फ कैसा अपने को गार्डन का काम करने का और जरा सा किचन का. जब तक वो किचन वाला नहीं आता तब तक वो देखने का और गार्डन का. जमला आता नाही का. बस बस भेटले आता जागा तर भेटली आपल्याला. एसटीत तर चढलो आता नाही का. पुढे पुढे आता रंग दाखवणं सुरू करू आता नाही का. धीरे धीरे. नाही पण ते कसं मी आता काय मी म्हणजे काही माझं जीवनच नाही राहिलं आता. सध्या कसं आहे तुझी मानसिक स्थिती बरोबर नाही आहे. त्यामुळे तू आमच्याकडे राहा. आम्ही तुला बरोबर करू. हॉस्पिटलचा इलाज वगैरे सगळं करू. परंतु तू हे डोक्यात जे नलूचं खूळ आहे ते अजिबात काढून टाक. नहीं वो भूत तो मैंने कभी का उतार दिया डॉक्टर साहब. लेकिन मेरा एक ऐसा इरादा बाकी रह गया. ये रामपुर वाले का मेरे को बदला लेने का है. और ये शांताराम घनघनी, नलू मैडम और बाकी के जो लोग हैं ना जिन्होंने मुझे धक्के मार के निकाल दिया, उनका सबसे मैं बदला लूंगा. बाद में चैन की सांस लूंगा. अरे बाबा हेच तर पाहिजे होतं रे. जमलं मग बरं ते जाऊ दे. बदलायचं काही नसते. त्याच्या नांदी लागलं नाही पाहिजे. तू फक्त पहिले आमच्या इथं राह, शांत होय. नंतर मग धीरे धीरे मी तुला सांगतो काय करायचं. हो मी हा ना तुझ्यासाठी. काही टेन्शन घेऊ नको. हे गाडी गिडी हे भैमुगा शेंगा हे कुकडे टाकून दे बाहेर तिकडे नालीत नाही. या इकडे अंदर मस्त फ्रेश होय. ते कपडे बदल. काय राजा लुंगी नाही द्या बदल दे लवकर. चल आपल्या घरचा माणूस आहे तू आता. चल ते बगीच्याचं पाहत किचनचं पाहत. चल ये लवकर नाश्ता करून घे. चला आता खादोळे साहेबाची इथं तर एंट्री झाली आता. हो आता लंका पुढे कशी जाणार आहे हे तुम्हाला समजणारच आहे. पण उद्या याचा पुढील भाग येणार नाही. परवा दिवशी येईल. उद्या गणेश उत्सव, त्यामुळे आगमनाची तयारी आहे. त्यामुळे उद्याचा एपिसोड हा रामपूर येथील गणेश उत्सवावर आधारित राहील. परवाच्या दिवशी पुन्हा हाच पार्ट कंटिन्यू होईल.
तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. उद्या भेटू 5 वाजता गणेश उत्सवासह.